मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष स्नेहलताई सोहनी यांना मंचावर येण्याची विनंती करते. जरा पॅनिंग करतो मी. सर्वप्रथम वंचित शोषित घटकांच्या उद्धारासाठी आयुष्यपणाला लावलेल्या सर्व महापुरुष महामातांना माझं त्रिवार अभिवादन. मंचकावरती उपस्थित असणारे आम्हा तरुणांचे ऊर्जास्थान, राजगृहाचे युवराज सन्माननीय सुजातदादा आंबेडकर साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, तुम्हा सर्वांना माझा सविनय जय भीम, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम, जय मल्हार, जय जोहार. खरं तर आजचा हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश परिवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक कार्यक्रम हा सोहळा आहे. कारण खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने जलसा वंचित बहुजनांचा हा सांस्कृतिक सामाजिक सोहळा वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी पार पडत आहे. आणि या सोहळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सन्मान पुरस्कार 2026 हा पुरस्कार आपण इथे काही निवडक लोकांना देण्याचा प्रयत्न ह्या आजच्या दिवसामध्ये करणार आहोत. ज्या लोकांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळामध्ये या समाजव्यवस्थेमध्ये प्रगती झाली पाहिजे यासाठी योगदान दिलं, अशा सर्वांचा गौरव ह्या आजच्या पुरस्काराच्या माध्यमातून पार पडणार आहे. वंचित बहुजन आघाडी सन्मान पुरस्कार हा केवळ औपचारिकतेचा भाग नाही, तर खऱ्या अर्थाने वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकातून आलेल्या व्यक्तींनी केलेल्या संघर्षाचा सन्मान म्हणजे वंचित बहुजन आघाडी सन्मान पुरस्कार आहे. आज या कार्यक्रमाची प्रस्तावना आपल्या समोर मांडत असताना मला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या काही ओळी आठवतात. बाबासाहेब आंबेडकर ह्या भारताच्या इतिहासासंदर्भात भूमिका मांडत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, द हिस्ट्री ऑफ इंडिया इज नथिंग बट मोरल कॉन्फ्लिक्ट बिटवीन बुद्धिझम अँड ब्रह्मनिझम. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ह्या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून बुद्धिझम आणि ब्राह्मनिझम ह्या दोघांमधला वैचारिक संघर्ष आहे. आणि हा संघर्ष लढत असताना ह्या समाजामध्ये अनेक परिवर्तनवादी चळवळी उभ्या राहिल्या, क्रांती प्रतिक्रांतीच्या लढाया उभ्या राहिल्या. आणि यामध्ये जर सगळ्यात महत्वाचा पाया, महत्वाची भूमिका जर कुणाची असेल तर ती इथल्या सांस्कृतिक चळवळींची आहे, ती इथल्या सांस्कृतिक ओळखांची आहे, ती इथल्या सांस्कृतिक प्रगतीची आहे. बाबासाहेब आंबेडकरांची सांस्कृतिक भूमिका जर आपण पाहिली तर ती इथल्या मानवी मूल्यांवरती आधारित असलेली समताधिष्ठित, न्यायाधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणाऱ्या बाजूने होती. आणि त्यामुळे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर ह्या विषमतेच्या आधारलेल्या व्यवस्थेवरती मारा करतात, त्यावेळेला ह्या व्यवस्थेला एक परखड उत्तर म्हणून बाबासाहेब आंबेडकर समता, न्याय, बंधुता या महत्वाच्या मूल्यांना संविधानामध्ये आणतात आणि ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून देतात. आज बाबासाहेब आंबेडकरांचीच ही संविधानातली मूल्य आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी आलुतेदार, बलुतेदार आणि 18 पगड जातींना येऊन ह्या महाराष्ट्रामध्ये जी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, ह्या दोन्ही महापुरुषांच्या विचारांची सांगड घालून सन्माननीय नेते बाळासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने इथल्या वंचित, शोषित घटकांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीला राजकीय पटलावरती घेऊन येण्याचं काम खऱ्या अर्थाने करत आहेत. मग त्यामध्ये वंचित बहुजनांचं सोशल इंजिनिअरिंग असेल, त्यानंतर अकोला पॅटर्न सारखं उदाहरण आपल्या समोर असेल, वंचित शोषित घटकातून आलेल्या लोकांना राजकारणामध्ये मिळालेली संधी असेल, हे सगळं करणं आज बाळासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची घातलेली सांगड ही यामध्ये आपल्याला दिसून येते. आजच्या देशाची जर आपण परिस्थिती पाहिली तर ती खऱ्या अर्थाने विषमतेवरती आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या देशातली मनुवादी संस्कृती इथल्या बहुजनांवरती वेळोवेळी त्यांची संस्कृती थोपत आलेली आहे आणि यांच्यापैकी उपस्थित असलेले प्रत्येक जण आपापल्या पातळीवरती ह्या चौकटी मोडून काढण्याचं काम करतात आणि म्हणून हा सत्कार सोहळा आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. खरं तर आपलं हे पहिलंच वर्ष आहे
ज्यामध्ये आपण हा सत्कार सोहळा साजरी करत आहोत आणि यामागची संकल्पना सन्माननीय नेते सुजातदादा आंबेडकरांनी आपल्या समोर मांडली आणि आज हा कार्यक्रम आपण साजरा करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये पत्रकारिता असेल, शिक्षण असेल, तंत्रज्ञान असेल, ज्ञान असेल, महिलांचा आवाज असेल, जेंडर इक्वॅलिटी असेल, जल जंगल जमिनीचा उठाव असेल, याच्यावरती वाच्यता केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि आज ह्या सगळ्या विविध तत्वांची सांगड घालून आज सन्माननीय नेते सुजातदादा आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहोत. वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश कमिटीच्या माध्यमातून हा एक प्रेरणादायी परंपरेचा पाया आम्ही रोवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आणि माझी ठाम भूमिका, माझा ठाम विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हा पुरस्कार प्रचंड व्यापक होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना आज ज्या प्रकारे इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचा गुणगौरव होईल, त्यावेळेला आपल्या कार्याचाही गुणगौरव झाल्याचा भास या ठिकाणी होऊ शकतो. कारण ह्या ठिकाणी असलेली सगळीच लोक ही उपेक्षित घटकातून आलेली आहे, वंचित शोषित घटकातून आलेली आहे आणि त्यांचा सन्मान करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून हा आजचा सत्कार सोहळा आपण या ठिकाणी पार पडत आहोत. वंचित बहुजन आघाडी मुंबई कार्यकारिणीने हे एक विचारांचं रोपटं या ठिकाणी लावलेलं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना मिळून या रोपट्याचा वटवृक्ष बनवायचा आहे. ही भूमिका आपण मनामध्ये ठेवूया आणि मी याच सगळ्यांना तुम्हाला सर्वांना सदिच्छा देते आणि उपस्थित मान्यवरांचं देखील या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. धन्यवाद. जय भीम.